सध्या मी नागपूरच्या धरमपेठ परिसरातील प्रसिद्ध जोशी समोसा या दुकानामध्ये आहे आणि या ठिकाणी सिलेंडरच्या कमतरतेमुळे पहिल्यांदाच कदाचित गेल्या 100 वर्षांमध्ये समोसा तयार करण्याच्या प्रक्रियेला खंड पडलेला आहे। कोविडमध्ये एक 2-2.5 महिन्याचा कालावधी होता, जे निर्बंध होते त्या काळामध्ये या ठिकाणी समोसा तयार करणं, कचोरी तयार करणं त्याला खंड पडलेला होता। मात्र सध्या माझे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवत आहेत ज्या ठिकाणी किचनमध्ये समोसे तळले जातात त्या ठिकाणी सध्या समोसे कचोरी तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती थंडावलेली आहे। या ठिकाणी रिकामे असलेले सिलेंडर्स आहेत, कारण सिलेंडर मिळत नसल्यामुळे आणि समोसा तळताना मोठ्या प्रमाणावर अग्नीची गरज असते, गॅसची गरज असते आणि तेवढ्या प्रमाणात सध्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे जे दुकानाचे संचालक आहेत नरहरी जोशी त्यांनी निर्णय घेतलेला आहे की सध्या समोसे आणि कचोरी तयार करणार नाही। पहिल्यांदा होत आहे, गेल्या 100 वर्ष जुनी परंपरा आहे तुमच्या दुकानाची। इतना बार कभी तक आज तक बंद हुआ नहीं है। कोविड में हुआ था 2-2.5 महीने का, उसके बाद आज पहली बार कल 4:30 बजे तेल ख़त्म होने के कारण हमको दुकान बंद रखना पड़ा। लेकिन आज लोगों को कहे कि भाई क्या हो गया, दुकान बंद हो गई एकदम। इसी हिसाब से मैंने कोल्ड ड्रिंक का भाग मेरा है, बैठक की व्यवस्था है, इस हिसाब से कोल्ड ड्रिंक इसके लिए मैंने टेबल कुर्सी चालू रखा है। समोसा कचौरी बिल्कुल बंद है, जब सिलेंडर ही नहीं है तो गैस समोसा बनाएंगे कहाँ से, इस हिसाब से मैंने बंद रखा हुआ है। काय म्हणतात म्हणजे जे ज्या गॅस कंपनीकडून तुमच्याकडे गॅस सिलेंडर येतात त्यांचं काय म्हणणं आहे, 1-2 सिलेंडर द्यायला ते शक्य नाही त्यांना? नहीं है, भारत गैस वाला मेरे को यहाँ लाके देता था सिलेंडर। अब उसको फ़ोन करने के बावजूद 3 दिन से बोल रहा भाई सिलेंडर जो आपके पास है वही रहेगा, इसके ऊपर मिलेगा नहीं। आज भी सवेरे फ़ोन किया क्या स्थिति है, आ जाएगा तो मिलेगा। मतलब ठीक है, समावेश है, क्या कर सकते हैं, आप भी कुछ नहीं कर सकते इसके लिए। हम बैठे चुपचाप राह देखते हुए, आएगा तो ठीक है, बाकी चालू कर देंगे वापस, कोई प्रॉब्लम नहीं हमको इसमें। तुमची ही कोणती पिढी आहे जे समोसा कचोरी तयार करण्याचा आणि नागपूरकरांना खाऊ घालण्याचं काम करताय आणि हे पहिल्यांदा झालंय? हे माझी दुसरी पिढी आहे, माझ्यानंतर माझा मुलगा आहे नंबर 2, ते आता दुकान केव्हापासून? 100 वर्षापासून आहे तर तुमच्या आजोबांनी सुरू केली? पिताजी मेरे फादर के यहाँ से चालू किया हुआ है। म्हणजे ही आता तिसरी पिढी सुरू आहे? होते हो बिल्कुल। आता केव्हापर्यंत सुरू होऊ शकेल पुढे, काय सांगू शकाल? ये गैस सिलेंडर हम उद्या दो तो हम कल से चालू कर दे, कोई प्रॉब्लम नहीं हमको। सिलेंडर अगर उपलब्ध हो जाए तो कोई प्रॉब्लम नहीं है, व्यवस्था पूरी है, आटा मैदा दाल सब हमारा रेडी है, कोई प्रॉब्लम नहीं है। लेकिन सिलेंडर नहीं होने से बंद करने की नौबत आई है। तर या ठिकाणी काही कस्टमर्सही आहे जे सकाळी या ठिकाणी आलेले। किती वर्षापासून या ठिकाणी येऊन समोसेचा आस्वाद घेत होते आणि आज ते उपलब्ध नाहीत? मी 50 वर्षापासून इथे येतो आहे, लहानपणापासून। आणि आज घ्यायला आलो होतो समोसा आता इथे, पण त्यांनी म्हटलं की समोसा आणि काही ते तळलेले पदार्थ नाही आहेत, मग आम्ही आता चहा घेऊनच इथून निघणार आहे बस। तुम्ही किती वर्षापासून या दुकानात येतात आणि आज काय म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं झालंय का की ते समोसे तुम्हाला मिळाले? मला 20 ते 25 वर्ष झाले। मी त्रिमूर्ती नगरने इकडे आलेलो आहे फक्त समोसा खाण्यासाठी, पण आज या परिस्थितीमुळे आम्हाला इकडे आल्यानंतरही आम्हाला काय खायला भेटला नाही आहे, फक्त आम्ही चहा पिऊन पुढे चाललो आहे। तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले होते आणि नेहमी इथे समोसा खायला येतात का, आणि आज सिलेंडर नाही म्हणून समोसा नाही हे पहिल्यांदा होत आहे का? माझं बालपणच गेलं इथे पूर्ण, पण मी आज नेमकं समोसा खाण्याकरता आलो, आणखी समोसा इथे मला मिळाला नाही। ठीक आहे, तर म्हणजे नेमकं माझं खूप मन झालं होतं, मी सकाळपासून विचार करू इथे येणार, समोसा खाणार, आणखी नंतर परत जाणार, पण समोसा मिळाला नाही, त्याच्यामुळे मी आज समोसा खाणंच रद्द केलं आहे। तुम्ही काय म्हणणार? माझं लहानपणापासून येणं आहे इथे। मी जेव्हा 10-12 वर्षाचं होतं, 52 वय सुरू आहे, नेहमीच माझं चहा समोसा वगैरे घेणं सुरूच असतं। आता चहा घ्यायला आलो, समोसा नाही आहे, काय करता आता। तर नागपूरमध्ये एक खवय्यांचा एक प्रमुख डेस्टिनेशन असलेला जोशी समोसा आणि कचोरीचं जो दुकान आहे त्या ठिकाणी आता आज किमान तरी सिलेंडरच्या कमतरतेमुळे स्थिती अशी झालेली आहे की समोसा आणि कचोरी जे आहेत ते नागपूरकर जे खवय्ये आहेत त्यांना उपलब्ध नाही, कारण गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे आणि जे या दुकानाचे संचालक आहेत त्यांना गॅसची उपलब्धता नाही आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।